हे असं का होतं ह्याचा आपण थोडा शांतपणे विचार करूया का? कारण स्वतःला दोष देऊन काहीच साध्य होत नाही. मुळात हा आपला स्वभाव असतो. प्रत्येकाची घडण वेगळी असते. काही लोक हजरजबाबी असतात, त्यांना पटकन एका क्षणात उत्तरं सुचतात. पण काही लोक, आणि त्यात आपल्यासारख्या बऱ्याच स्त्रिया येतात, ज्यांचा मूळ स्वभावच शांत असतो किंवा ज्यांना लहानपणापासूनच वाद नको किंवा मोठ्यांना उलट बोलायचं नाही अशी शिकवण मिळालेली असते. स्वतःला दाबून ठेवण्याची ट्रेनिंग मिळालेली असते. ही शिकवण आपल्या मनात इतकी खोलवर रुजलेली असते की जेव्हा कोणी आपल्यावर आक्रमकपणे बोलतं किंवा अपमानकारक वागतं तेव्हा आपलं मन लढाईच्या मोडमध्ये जातच नाही, ते सुन्न होतं. मनोविज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपल्याला समोरून धोका जाणवतो, आणि धोका म्हणजे फक्त मारहाण नसते तर शब्दांचा मार सुद्धा, तर अशा वेळी आपली बुद्धी काही काळासाठी काम करणं थांबवते. त्याला आपण फ्रीज होणं म्हणतो. आणि अशा वेळी काय होतं, आपण समजतो की आपण भित्रे आहोत किंवा आपल्याला बोलताच येत नाही, पण तसं नाहीये. त्यावेळी आपली यंत्रणा, आपली जी सिस्टीम आहे ती फक्त स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात असते, म्हणून ती शांत राहते. आणि मग जेव्हा आपण त्या प्रसंगातून बाहेर पडतो, जेव्हा आपण आपल्या सुरक्षित जागेत म्हणजे आपल्या घरी किंवा आपल्या खोलीत असतो, तेव्हा आपल्या मेंदूला सुरक्षित वाटतं. आणि एकदा का सुरक्षित वाटलं की मग आपली बुद्धी चालायला लागते आणि मग ते आपल्याला सांगते की अगं तू हे बोलायला पाहिजे होतंस, तू ते बोलायला पाहिजे होतंस. म्हणजे बघा, तुम्हाला उत्तरं येत नव्हती असं नाही, फक्त भीतीमुळे म्हणा किंवा लहानपणापासून मिळालेल्या सतत दडपणामध्ये किंवा दबून राहण्याच्या ट्रेनिंगमुळे म्हणा, ती त्यावेळी बाहेर आली नाहीत. आता प्रश्न हा आहे की ह्या गोष्टीचं करायचं काय? कारण ह्या विचारांनी जो त्रास होतो तो खूप वेदनादायी असतो. स्वतःचा आदर इतर लोकांसमोर आणि अगदी स्वतःच्या मनात सुद्धा कमी झाल्यासारखं एक वेळी वाटतं. तर सगळ्यात आधी हे स्वीकारा की हे कठीण आहे. स्वतःचा स्वभाव बदलणं हे एका रात्रीत घडणारं काम नाही, आणि ते तसं घडतही नाही. फक्त पुढच्या वेळी असं काही होईल आणि तुम्हाला उत्तर सुचणार नाही तेव्हा स्वतःवर जबरदस्ती करू नका की मला आत्ताच बोलायचं आहे. असा काही हट्ट धरला ना की अजूनच मनाचा गोंधळ उडतो. त्यापेक्षा त्यावेळी शांत राहिलात तरी चालेल. फक्त स्वतःला मनातल्या मनात सांगा की ठीक आहे, मला आत्ता काही सुचत नाहीये आणि ते नॉर्मल आहे.